सो व्हेरी वॉर्म आफ्टरनून. आणि एक्सेप्शन्स आपण बघायला सुरुवात केली होती डिमांड लॉची. आणि आता आपण त्याच्यानंतर हळूहळू ती जवळजवळ बघितली होती. मला वाटतं लास्ट 3 मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही वाचा, पण त्याच्यानंतर माझंच मला वाटतं पीपीटी पाठवायचं राहिलं होतं. डिड आय सेंड यू ऑर डिड आय नॉट? आय सेंट यू, राईट? आय सेंट यू, आय गेस. सो या त्याच्यात थोडंसं पुढे जाणार होतं आज आपण. सो मला वाटतं गिफन गुड्स बद्दल आपण म्हणलं होतं. त्याच्यानंतर वेबेलिन गुड्स बद्दल आपण बोललो होतो की ही सगळी टाइप्स आहेत की जे डिमांड लॉला फॉलो करत नाहीत. ते डोंट फॉलो डिमांड लॉ. ऍज इन जेव्हा प्राइस वाढते तेव्हा डिमांड कमी होणं गरजेचं असतं, बट दे डोंट फॉलो दिस लॉ. हे ह्या प्रकारचे गुड्स असतात ते. जसं इन्कम मे बी वाढतं किंवा जशी प्राइस जरी वाढलेलीच असेल तरी त्यांची डिमांड मात्र वाढतच राहते. त्याच्यानंतर होतं आपण स्पेक्युलेशन बघितलं होतं, म्हणजे शेअर मार्केट सारखे जे व्यवसाय असतात ते, की जे स्पेसिफिकली मार्केट लॉच्या किंवा मार्केट डिमांड लॉच्या नेहमी अगेन्स्ट जातात. ऍज इन जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की प्राइस वाढली आहे तेव्हा तेव्हा शेअर्सची खरीदारी किंवा शेअर्स की जो खरीदारी रहती है वो बढ़ती है. त्याची जी खरेदी असते ती एकदम वाढल्याचं जाणवतं. आणि एकदा वाढायला लागलं शेअर मार्केट की वाढताना 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 आपल्याला इतकं दिसतं की एका सर्टन पॉइंटवर येऊन ते धापकन पडतं. काही प्रॉब्लेम, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा खूपदा प्रॉब्लेम असतो त्याचा. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण नाही, एन्व्हायरमेंट म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट अशा अर्थाने म्हणते मी. ओके, त्याचा खूप परिणाम दिसून येतो, पण तरीही. ओके, जस्ट अ मिनिट. आय गेस मी ती कॉमेंट न बघितल्यामुळे ते सतत पॉपअप होत आहे. त्याच्यानंतर इग्नोरन्स बद्दल बघितलं होतं. जनरली इकॉनॉमिक्स असं अज्युम करतं की कन्झ्युमर हा रॅशनल असला पाहिजे, नॉलेजेबल असला पाहिजे, म्हणजे त्याला माहिती असली पाहिजे मार्केटची, आणि तो रॅशनली डिसिजन मेकर असला पाहिजे, म्हणजे तो स्वतःचा फक्त फायदा वाढवण्यासाठीच काम करेल आणि असं वगैरे. पण बेसिकली असं होत नाही. खूपदा आपल्याला बद्दल फायनान्शियल अवेअरनेस नसतो, मार्केट अवेअरनेस नसतो, इकॉनॉमिकल अवेअरनेस नसतो, आणि त्यामुळे आपण खूपदा एखादी कमोडिटी फक्त छान वाटतीये, ही ब्रँडेड आहे, ह्याच्याकडून ऐकलंय ही छान आहे, त्याच्याकडनं ऐकलंय की ही एकदम टिकाऊ आहे, असं समजून घेतो. सो दॅट आपण खूपदा इतरांवर डिपेंड राहतो, इतरांच्या मतावर डिपेंड राहतो, आपण रॅशनल डिसिजन मेकिंग करत नाही. सो इग्नोरन्स ऑलवेज सेज की जर प्राइस मोठी असेल तर आपण जास्त घेऊ. सो आपण म्हणतो अरे त्याची प्राइस जास्त आहे म्हणजे ते टिकाऊ असणार, किंवा असे काहीतरी आपले स्पेसिफिकली अझम्पन्स असतात. बघा तुम्ही सुद्धा कधी कधी घरात हे असं होतं, बरोबर. त्याच्यानंतर इमर्जन्सीज, म्हणजे आत्ताची सिच्युएशन इज द गुड एक्झाम्पल फॉर दॅट, की अशा इमर्जन्सीमध्ये आपण प्राइस काही असली तरी एखादा जिन्नसाचा पदार्थ, म्हणजे ग्रोसरी, वो हम खरीद कर लेके रखते हैं हमारे पास, राइट. वो कितनी भी प्राइस हो, हमें अगर चाहिए तो हम लेते हैं. या फिर इमरजेंसी जैसे होता है कि फ्लड, ड्रॉट, तो अगर जैसे हमें पता है कि यहाँ पर अगर फ्लड आने वाला है, मतलब बाढ़, पुराची परिस्थिती असणार असेल, तर आपण नेहमीच एक्स्ट्रा बॅटरीज, एक्स्ट्रा मे बी अशा गोष्टी की ज्या सुखे पदार्थ की जे आपण खाऊ शकतो, जो ड्राई ईटिंग के लिए इजी होता है, या फिर जो कंबल लगेंगे, अगर ऐसे बहुत सारी चीजें होती है जो वो हम खरीद के रखते हैं फॉर सच केसेस, अगर प्राइस बड़ी भी है तो, राइट. हमने ये सब देखा था और हम आगे जाने वाले थे, जो मैंने आपको पढ़ने के लिए बोला था, राइट. क्या हमने ये वीडियो देखा था? आपको याद आ रहा है हमने देखा था नहीं देखा था लास्ट लेक्चर में? ओके, विल सी कि अगर हमने देखा था तो. ओके, सो आपलं 6वं हे जे एक्सेप्शन आहे ते चेंज इन फॅशन, टेस्ट, प्रेफरन्सेस. आपण इतके वेळा बोललो की लोकांचे फॅशन सेन्स किंवा लोकांची एखादी गोष्टीमधली टेस्ट ही इतकी वाढत किंवा कमी होत जाते. मला आठवतंय की एक सिरीज खूपच कुठली तरी एका मोठ्या चॅनेलवरची खूप प्रसिद्ध होती, आणि मला वाटलं त्यातलं कॅरेक्टर एक अक्षरा नावाचं खूपच फेमस झालं होतं. आणि तेव्हा ती ज्या प्रकारच्या साड्या नेसायची, रादर त्या घालायच्या वाल्या होत्या, सो त्या साड्या इतक्या फेमस झाल्या होत्या अक्षरा साडी नावाने. किंवा त्याच्यानंतर बघा मध्यंतरीच्या काळात जर तुम्ही बघितलं असेल की पीएम मोदी ते ज्या टाईपचे कुर्ते घालायचे, ज्या टाईपचे जॅकेट घालतात, तर ते मोदी जॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालंय. एक कॅरेक्टर होतं असंच सिरीज मधलं, संग्राम नावाचं, काहीतरी मराठी सिरीज मधलंच होतं, मलाही एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण त्याच्या नावाने कुर्ते फेमस आहेत, संग्राम कुर्ते नावाने. सो दीज आर द थिंग्स दॅट
चेंजेस पीपल्स प्रेफरन्सेस. म्हणजे ह्या गोष्टींमुळे लोकांचे प्रेफरन्स चेंज होतात. मग किती पण प्राइस असली तरी मोदी जॅकेट हवंय, किती पण प्राइस असली तरी आम्हाला एखाद्या पद्धतीचं सूट हवाय, एखाद्या पद्धतीचा टी शर्ट हवाय, एखाद्या पद्धतीचं गाडी हवी आहे, वॉशिंग मशीन हवं, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, ज्यांचं कुणाचं ऑन असेल तुम्ही प्लीज ते बंद करणार का? क्लासमध्ये थोडा डिस्टर्बन्स क्रिएट होतोय त्याच्यामुळे. तुम्हाला ओके कोण बरं असेल ते? Okay, so let's continue. त्यानंतर conspicuous necessities. There are certain commodities which have become essential of the modern life. काही गोष्टी आहेत ज्या कदाचित पूर्वी आपण काय म्हणायचो, बेसिक नेसेसिटीज, अन्न वस्त्र निवारा, फूड, क्लोथिंग, हाउसिंग. हे 3 तुमच्या बेसिक नेसेसिटीज, बहुत ही मतलब जरूरी की चीजें हैं, राइट? लेकिन आजकल क्या हो रहा है, वाईफाई, राइट? सबसे बड़ा इंपॉर्टेंट चीज वाईफाई या डेटा पैक, स्मार्टफोन, राइट? उसके साथ टीवी आता है, वॉशिंग मशीन जैसी चीजें, मतलब ये चीजें. यस यस, डू यू वांट टू टॉक? ओके, इट्स ओके. सो ये जो सब चीजें हैं वो हमारे डेली नेसेसिटीज हुए हैं, म्हणजे रोजच्या गरजेच्या गोष्टी झाल्यात. येस ओंकार, डू यू वांट टू स्पीक समथिंग? No, ma'am. No, ma'am. Okay, it's okay. These are the goods which consumer buys irrespective of increase in the price. म्हणजे तुमची प्राइस जरी इन्क्रीज झाली तरी त्या प्राइसच्या इररिस्पेक्टिव्ह मध्ये तुमच्या गुड्सची डिमांड वाढतच जाते. सो दे आर अगेन्स्ट डिमांड लॉ. फॉर एक्झाम्पल टीव्ही, रेफ्रिजरेटर, ऑटोमोबाईल्स, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनर एक्सेट्रा. बरोबर. बँड वॅगन इफेक्ट हा एक खूपच इंटरेस्टिंग असलेला इफेक्ट आहे. ओके, दिस इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डिमांड. खूप कॉमन असलेलं पण तरी तुम्ही कदाचित पूर्वी ऐकलं नसेल असं. wherein the consumer tries to purchase those commodities which are bought by his friends, relatives, neighbors. So त्याचे जे मित्र आहेत, त्याचे जे रिलेटिव्ह आहेत, त्याचे जे नेबर आहेत, त्यांनी घेतलेल्या गोष्टी विकत घेण्याचा एक अट्टाहास असतो की आपण हे घेतलं पाहिजे. अँड दॅट मेक्स की माझ्या मित्राने ही गाडी घेतली तर मी पण घेतली पाहिजे. माझ्या मित्राकडे जर S4 असेल, S2, S1 जे काही सॅमसंग गॅलेक्सी असं म्हणून असो, किंवा असे काहीतरी मोठे फोन, iPhone 10, iPhone 11, iPhone 275, व्हॉट एव्हर दे दॅट मे बी. ओके, सो माझ्याकडे पण तो असला पाहिजे. माझ्या बहिणीने असं केलं तर मला हे पाहिजे, तिला हा ड्रेस तर मला हा ड्रेस, त्याला हा ड्रेस तर मला हा ड्रेस. सो दीज आर द बँड वॅगन इफेक्ट. बँड म्हणजे एक कंटिन्युअस असलेला बँड, आणि वॅगन म्हणजे वाहन. सो एका वाहनासारखं दुसरं वाहन, एका वाहनासारखं दुसरं वाहन, असा विचार करा. सो एकदा एकाने गोष्ट केली की तीच दुसऱ्याने करत. थोडक्यात आपण त्याला मेंढर असं म्हणतो की नाही, एकाने केलं म्हणून दुसऱ्याने फॉलो 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 करत जाणं, आपल्या स्वतःचा विचार न करता. मग त्याची प्राइस काही असू दे, प्राइस हायर असली तरी आपण ते घेतो. अशा वेळी आपण डिमांड लॉला क्रॉस करत असतो, अँड देन इट बिकम्स द एक्सेप्शन. Okay, here's the person tries to emulate the buying behavior and patterns of group to which he belongs irrespective of the price of commodity. For example, if the majority of group members have smartphones, then the consumer will also demand for the smartphone even if the prices are high. मी असं खूपदा बघितलंय जेव्हा मोबाईल्सच्या शॉपमध्ये येते. खूप मजा सांगू का तुम्हाला, जेव्हा तुम्ही कुठेही जाता, तुम्हाला जर खूप चांगला विद्यार्थी, खूप चांगला माणूस व्हायचं असेल तर ही खूप भारी मज्जा असते की ऑब्झर्व करा. जस्ट ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला खूप लॉजिक, खूप स्किल्स आणि मुख्य म्हणजे खूप ह्युमन बिहेवियर कळतं. सो ट्राय टू ऑब्झर्व जिथे जाल तिथे. म्हणजे कुणाकडे सारखं असं बघत नाही बसायचंय. तुमच्या आसपास काय घडतंय जगात, फक्त तुमच्या घरात नाही, जगात, याचं भान ठेवा. सो जगाच्या बाबतीत जगाच्या बातम्या ऐका, थोडंसं भान ठेवा, आपोआप तुम्हाला हेल्प होऊ शकते. सो मी असं बघितलंय की मोबाईलच्या शॉप्स मध्ये गेलात की एखादा माणूस, अरे ते वॉशअप असतं ते, त्याचा फोन हवाय असं त्यांनी सांगितलं होतं त्या दादाला, आणि मी शेजारीच बसले होते. तर त्या दादालाही कळेना की नक्की काय वॉशअपचा फोन हवाय म्हणजे काय वॉशअप. तर तोही विचार कर, हे जुने दिवस आहेत बरं का, आता नाही, एक 2-4 वर्ष झाली असतील मला वाटतं. आपल्याकडे पण तेव्हा नव्या नव्याने स्मार्टफोन येत होते, आणि वॉशअपचा फोन हवाय, वॉशअपचा फोन हवाय. मग ते विचारलं, बऱ्याच कंपन्या दाखवल्या, तर त्यांचं म्हणणं नाही मला वॉशअपचा फोन हवाय. वॉशअप हा काय प्रकार आहे हे काही कळत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर अचानक त्या दादाच्या डोक्यात असं आलं की मग तुम्हाला व्हॉट्सअप म्हणायचं का, ते म्हणजे काय.
ते असं मेसेज करायचं असतात, तुम्ही करता असं. हा तेच तर, त्याचाच फोन हवाय. सो व्हॉट्सअप वरून फोन मागणं किंवा व्हॉट्सअप वरून इन द सेन्स व्हॉट्सअपचं फीचर असल्याचं. सो दिस इज काइंड ऑफ थिंग बँड वॅगन इफेक्ट. म्हणलं की आमच्या शेजाऱ्याकडे आणलाय ना त्याने, मग आम्हाला पण ते बोलता येईल एकमेकांशी त्याने, असं. ऑब्व्हियसली या सगळ्यांनी भरपूर सोय करून दिली बरं का या गोष्टींमुळे. पण या सगळ्या गोष्टींना एक काय म्हणू आपण, एक वेगळी बाजू जी असते ती ही अशी आहे की खूपदा बँड वॅगन इफेक्टमुळे तुम्ही खरेदी करत जाता, याने घेतलंय, त्याने घेतलंय, त्याने घेतलंय, बरोबर. ही व्हिडिओ आपण बघूया जर आपल्याला वेळ झाली तर नक्की, वेळ झाला तर नक्की. आधी मला तुम्हाला सांगायचंय की डिमांडचा तुम्हाला माहितीये का वेगवेगळ्या मार्केट कंडिशन असतात. म्हणजे नेहमी मार्केट मधली एक वेगवेगळ्या परफेक्ट कॉम्पिटिशन असते, त्याच्यानंतर लेट्स से मोनोपॉली असते, ऑलिगोपॉली असते, त्याच्यानंतर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असते. या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जरा मला सांगा बरं. हो. करेक्ट, तुम्हाला माहिती आहे राईट. म्हणजे थोडस थोडस तुम्हाला झालंय ऑलरेडी ते मला वाटतं 12वीत, आणि आय थिंक तुम्ही तेवढा आठवू शकता होपफुली. सो तेही मी तुम्हाला एकदम ब्रशअप देईन जेव्हा मी असं सांगत असेल. सो काय होतं माहितीये का, ह्या मार्केट कंडिशन खूप वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या मार्केटमध्ये ऍक्ट करत असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतात आणि तुमचे व्यवसाय त्या मार्केट कंडिशन मध्ये तग धरून राहिलेले असतात, बरोबर है कि नहीं. तो आपके जो बिजनेस है वो चल रहे होते हैं ऐसे मार्केट कंडीशन में, और क्या होता है कि आपके डिमांड पर उसका बहुत असर पड़ता है. अगर आप फर्म चला रहे हो, अगर आप बिजनेस कर रहे हो, तो आपको समझ में आएगा कि लोगों की डिमांड कैसी चल रही है. क्या वो डाउनवर्ड स्लोपिंग है, मतलब जैसे मैं प्राइस बढ़ा रहा हूँ वैसी क्या वो कम हो रही है, या फिर जैसे मैं प्राइस बढ़ा रहा हूँ वैसी वो मतलब आगे आगे बढ़ती जा रही है, या फिर मतलब जैसे कुछ भी मैं प्राइस चेंज करूं मेरी डिमांड चेंज नहीं हो रही है. सो ऐसे असे खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे एग्जाम्पल असतात, बहुत ज्यादा एग्जाम्पल रहते हैं, और वो मार्केट कंपटीशन के हिसाब से होता है. तो ये शायद आपने पहले नहीं देखा होगा, ऐसा मुझे लगता है. हमने डिमांड लॉ तो पहले देखा था, तो हम क्या कर रहे हैं, वो जो हमने देखा था टाइप्स ऑफ मार्केट कंडीशंस, उसका हमारे डिमांड से एक ताल्लुक कर रहे हैं, उसका वो रिलेशन जोड रहे हैं, आपण त्याचा संबंध बघतोय. ओके. सो तुम्हाला दिसतोय तो परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं, मेनी सेलर्स, मेनी बायर्स, बरोबर. पण त्याच्या बरोबरीने एंट्री फ्री असते, एक्झिट फ्री असते, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असते. तुम्ही जे काही मार्केटमध्ये विकताय ते होमोजिनस असतं. म्हणजे ए दुकानात जे गुड मिळत आहे ते सारखं, बी मध्ये सारखं, सी मध्ये सारखं, त्या सगळ्याची प्राइस सेम असते. सो प्राइस ही मार्केट डिटरमाइन करतं, बरोबर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं असतं की बायर्स जे असतात आणि सेलर्स जे असतात दे आर प्राइस टेकर्स. म्हणजे जशी आहे तशी प्राइस त्यांना एक्सेप्ट करायला लागते, बायर्सना पण आणि सेलर्सना पण. सो दे आर प्राइस टेकर्स अँड नॉट द प्राइस मेकर. ते प्राइस डिटरमाइन करू शकत नाही. सो अशा प्रकारे काय असतं बघा, आता नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या वाय ऍक्सिसवर याच्या पुढे नेहमी आत्ताच्या म्हणजे आत्ता जे आपण डायग्राम बघणार आहोत, वाय ऍक्सिसवर नेहमी प्राइस असणार आहे, एक्स ऍक्सिसवर नेहमी क्वांटिटी असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट. वाय ऍक्सिसवर नेहमी प्राइस आणि एक्स ऍक्सिसवर नेहमी क्वांटिटी. सो जेव्हा परफेक्ट कॉम्पिटिशन असते तेव्हा सिम्पली एक फ्लॅट कर्व असतो. AR म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम असतं, बरोबर. तो ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे प्रत्येक वस्तू विकल्यावरती सेम पैसे मिळणं. सो मी समजा 10 वस्तू विकल्या, 10ची किंमत 120 रुपये झाली, तर 120 डिवायडेड बाय 10, 120 भागिले 10, म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत 12 रुपये होती. सो माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू विल बी 12. येत आहे लक्षात. सो दॅट इज ऍव्हरेज रेव्हेन्यू, आणि त्याच ऍव्हरेज रेव्हेन्यूचा वापर करून आपण डिमांड कर्व प्लॉट करतो, म्हणून AR/ डिमांड कर्व असं लिहिलंय. ओके. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते, का सगळं डोक्यावरनं चाललंय? येतंय. व्हेरी गुड. जर डोक्यावरनं जात असेल तर मग भगवंताचीच प्रार्थना करा, व्हिडिओ बघा, मला प्रश्न विचारा, परत व्हिडिओ बघा. ओके. सो ऍट दॅट टाइम तुमचा डिमांड कर्व हा अतिशय फ्लॅट असतो. याचा अर्थ तुम्ही कितीही क्वांटिटी, म्हणजे एकाच प्राइसवर तुमची क्वांटिटी कितीही बदलू शकते. सो प्राइस कॉन्स्टंट आहे, पण क्वांटिटी डिमांडेड विल बी व्हॅरिड. ती खूप बदलेल या बाजून त्या बाजूने, म्हणजे त्यात प्राइसचा डिमांड क्वांटिटी डिमांडिंग वर काही फरक नाही पडत आहे. ओके. ती चेंज होत राहते. इट्स अ हायली इलॅस्टिक.
म्हणजे सॉरी इनइलॅस्टिक असं आपण म्हणूया. लेट्स सी त्याचा काय प्रकार आहे ते. परफेक्ट कॉम्पिटिशन इज कॅरेक्टराइज्ड बाय अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल फर्म्स ऑर सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन ही अशा प्रकारे कॅरेक्टराइज केली गेली आहे की त्या मार्केटमध्ये स्मॉल फर्म्स और स्मॉल मोठ्या प्रमाणावरचे स्मॉल फर्म्स किंवा सेलर्स असतील, छोटे छोटे बिझनेस असतील मोठ्या प्रमाणावर, आणि प्रोडक्ट कशी असतील होमोजिनस किंवा आयडेंटिकल. इन सच अ मार्केट अन इंडिव्हिज्युअल फर्म प्रोड्युसेस or supplies a very negligible fraction of total market supply. सो एकेका फर्म कडून असा विचार करा की साबणाचं दुकान असेल, ओके, किंवा तुमच्या दुकानात जर साबण ठेवले जात असतील तर काय होईल सांगा मला. त्या साबणाच्या दुकानात मल्टिपल लक्स, रेक्सोना, सिंथॉल, मेडिमिक्स, किती पण ब्रँड घ्या साबणाचे, नवीन ब्रँड, अगदी दिवाळीच्या काळात येणारा मोती, असे सगळे ब्रँड घ्या, ओके. सो त्या ब्रँडमध्ये तुमचं साबण तेथे असेल, पण त्या एकाच शॉपमध्ये कंपनी जेवढा प्रोड्यूस करत असेल त्या प्रमाणात कितीसं विकलं जात असेल, व्हेरी फ्यू, खूप थोडासा माल विकला जात असेल. तुम्हाला पटतंय रे, कारण अशी हजारो लाखो दुकानं असतील जिथे साबण विकत मिळत असतील, बरोबर. सो द फर्म प्रोड्युसेस और सप्लाय अ व्हेरी निग्लिजिबल फ्रॅक्शन ऑफ द टोटल मार्केट सप्लाय. निग्लिजिबल म्हणजे इग्नोर करण्यासारखा सुद्धा, ओके, टोटल मार्केट सप्लायच्या. सो कदाचित एक जर लक्सचं उदाहरण घेतलं तर लक्सच्या फॅक्टरीत कदाचित 10,000 टन एवढं उत्पादन होत असेल लक्सच्या साबणाचं. एका शॉपमध्ये जर 100 मिळत असतील तर 100 हे व्हेरी निग्लिजिबल, खूप छोटा आहे. नवीन शब्द आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर, निग्लिजिबल. अकॉर्डिंगली इट हॅज ऍब्सोल्युटली नो कंट्रोल ओव्हर मार्केट सप्लाय अँड प्राइस. त्यामुळे असा काही छोटा मार्केट सप्लायर जो असेल ज्याच्याकडे एक शॉपमध्ये साबण मिळतोय, तो ठरवू शकतो का की मी लक्स 12 रुपयांना नाही, मी लक्स 15 रुपयांना विकणार आहे, असं चालेल का? नाही. अशा प्रोडक्ट ना मागे काय लिहिलेलं असतं आठवा, MRP, बरोबर. तुम्हाला आठवतंय? करेक्ट, इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. इन द सेन्स असं म्हटलेलं असतं की ती जी MRP असते त्याच्यावर तुम्ही जाऊ शकत नाही. मॅन्युफॅक्चरिंग प्राइस असते की नाही, ती MRP चा अर्थ असतो. सो मॅन्युफॅक्चरिंग प्राइसच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही, खाली मे बी तुम्हाला जर विकायचं असेल तर विकू शकता, पण शक्यतो कोणी विकत नाही, कारण तसं विकलं तर तोटा होतो. तुमच्या लक्षात येत आहे? त्यामुळे अशा वेळी जे बिझनेसमन असतात, जे दुकानदार, सेलर्स असतात, त्यांचा प्राइस मेकिंगवर खूप थोडा भरोसा असतो. इन अदर वर्ड्स, अन इंडिव्हिज्युअल फर्म कॅनॉट ब्रिंग अबाउट एनी अप्रिशिएबल चेंज इन टोटल सप्लाय थ्रू द व्हेरिएशन इन इट्स ओन सप्लाय. म्हणजे प्राइस न चेंज होता पण सतत क्वांटिटी का बदलत असते. साबणांचाच पुन्हा विचार करा. आज मला लक्स आवडतो म्हणून मी जर लक्स घेतला, उद्या मला लक्षात येईल लक्स नको यार, फार वेळा झाला, आज मी मेडिमिक्स घेते. परवा कदाचित अरे थंडी आली, आता ना पिअर्स वापरला पाहिजे कारण त्याची जाहिरात खूप छान दिसली होती. परवा कळलं सिंथॉलवर 4 पेनं फुकट मिळतात किंवा 3 सिंथॉलवर एक साबण मिळतोय, तर फ्री, मे बी मी तसं घेईन. सो माझी जी क्वांटिटी डिमांडेड आहे ती सतत चेंज होत असते, प्राइस चेंज झाली नाही तरी, आणि त्यामुळे एक फर्म अशी प्राइस असताना पण तुमची क्वांटिटी सतत चेंज होत असते. इट्स अ व्हेरी इलॅस्टिक क्वांटिटी, ओके. So for this reason it has to sell the units of its own output at the same market price. त्यामुळे युनिव्हर्सली त्यांना त्याच सेम प्राइसला विकायला लागतं. अ कॉम्पिटेटिव्ह फर्म इज इंडीड अ प्राइस टेकर अँड नॉट अ प्राइस मेकर. समजा लक्स 12ला मिळतोय असं म्हटल्यावर मेडिमिक्स वाल्यांनी ठरवलं नाही माझ्या 50 रुपयाच असणार आहे, तर कोणी मेडिमिक्स घेईल का 50 रुपयाचा? नाही, शेवटी साबण आहे, त्याला इतकंही महत्व नाहीये कमोडिटीला, बरोबर. सो ते लक्स घ्यायला वळतील. त्यामुळे कुठल्याही फर्मला असं पटकन ठरवता येत नाही. जवळजवळ सगळ्यांना कॉम्पिटिशन असल्यामुळे सेमच प्राइस ठेवायला लागते आणि त्यामुळे त्यांना स्वतःची प्राइस कधीच डिटरमाइन करता येत नाही मार्केटमध्ये. सो इट्स डिमांड शेड्यूल शोज दॅट ऍट द सेम प्राइस द डिमांड फॉर इट्स प्रोडक्ट मे बी इनफायनाईट. म्हणजे एका सेम टाइमला अशी न मोजण्यासारखी डिमांड असते साबणांना, बरोबर. जितकी घरं मे बी तितके साबण, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्या एकूणच कॉम्पिटिशन वाल्या, न कॉम्पिटिशन वाल्या, वी कांट मेजर की साबणांची डिमांड किती आहे एका मार्केटमध्ये, बरोबर. अकॉर्डिंग टू द डिमांड कर्व फॉर इट्स प्रोडक्ट or the sales curve will become the horizontal line. We can't determine its demand. की एका सर्टन प्राइसला किती डिमांड असेल हे तुम्हाला कधी सांगता येत नाही, आणि म्हणून इनडिटरमाइंड डिसिजन असल्यामुळे तो फ्लॅट कर्व असतो,
तुमच्या लक्षात आलं? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये डिमांड कर्व कसा असणार आहे तुमचा? फ्लॅट कर्व. तोच डिमांड कर्व काय असणार आहे? ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व. आणि तो कसा असणार आहे? फ्लॅट हॉरिझॉन्टल लाईन. का? कारण तिथे कुठल्याही प्रकारे प्राइस मेकिंगचा डिसिजन करता येत नाही. ऑल द फर्म्स इन परफेक्ट मार्केट आर प्राइस टेकर्स. म्हणजे जी मार्केटमध्ये प्राइस असेल ती जशीच्या तशी उचलणाऱ्या असतात. त्या स्वतःची प्राइस डिटरमाइन करू शकत नाहीत. तुमच्या लक्षात आलं हे नक्की? येस मॅम. व्हेरी गुड. Yes, ma'am. तो असं विचार करा, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन द टाइप्स ऑफ डिमांड कर्व इन फॉलोइंग मार्केट सिच्युएशन्स और मार्केट कंडिशन्स. एक परफेक्ट कॉम्पिटिशन, दुसरं मोनोपॉली, तिसरं ऑलिगोपॉली आणि चौथं मोनोपॉलिस्टिक. सो तुम्हाला काय करायला लागेल? प्रत्येक वेळी हा ग्राफ काढायचा आणि त्याच्या खाली हे एक्सप्लेनेशन लिहायचं. ग्राफ काढायचा, एक्सप्लेनेशन, ग्राफ एक्सप्लेनेशन, असं प्रत्येक 4 ह्याचं. इट मे कंटेन 8 मार्क्स. ओके. सो तुमच्या लक्षात येत आहे? एवढं चांगलं नीट उत्तर तयार करायला हवं. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी मटेरियल दिलं जाणार आहे, तुम्हालाही माहिती येते. पण जर काही लक्षात येत नसेल तर विचारा. ओके. लेट्स सी दुसरा टाइप. डिमांड फॉर द फर्म्स आउटपुट अंडर मोनोपॉली. सो जेव्हा मोनोपॉली कंडिशन असते, काय असते बरं मोनोपॉली कंडिशन? सांगा बरं तुमच्यापैकी मला एखाद्याने किंवा एखादीने फॉर दॅट मॅटर. सिंगल सेलर, Single लार्ज seller. नंबर ऑफ बायर्स. व्हेरी गुड. सिंगल सेलर आणि डॉमिनेटिंग मार्केट. करेक्ट. डॉमिनेटिंग मार्केट पर्सन. म्हणजे जो सेलर असतो तो डॉमिनेटिंग असतो, कारण एकटाच असतो मार्केटमध्ये सेल करणारा. तो असं म्हणू शकतो की घ्या किंवा सोडा, टेक इट ऑर लिव्ह इट, वी डोंट केअर. तुम्हाला घ्यायचंय घ्या, नाही तर निघून चला मार्केटमधनं. बरोबर. मग तुम्हाला अशी माहिती आहेत का कुठची एक्झाम्पल? सांगा बरं मला मोनोपॉलीची. माहितीये? बघा बरं, कदाचित तुम्हाला माहिती असतील, तुमच्या जवळ आसपास असतील. आठवा आणि मला सांगा. ओके. ट्राय करा, आठवत आहे का मला सांगा, नाही तर मी सांगेन, पण तुम्हाला आठवलं पाहिजे बिकॉज दॅट विल बी इंटरेस्टिंग. भाजी. ऍक्च्युली दॅट्स अ गुड एक्झाम्पल. पण तरी असे बरेच आहेत ना, म्हणजे एकटे तेच नाही आहेत पान विकणारे, खूप सारे आहेत दापोलीत. मला वाटतं ह्याच्याबद्दल म्हणजे या आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे जर असं म्हटलं की पानवाला, तर आपण पटकन त्यांच्याकडे विचार करू शकतो. पण खूपदा आपण असं नाही म्हणत की ते एकटेच सेलर आहेत मार्केटमधले. बरोबर. भाजी होऊ नाही शकत, राईट? कारण भाजी विकणारे पुष्कळ सारे लोक असतात मार्केटमध्ये, खूप सारे लोक. विचार करा, विचार करा. सो तोपर्यंत आपण मी तुम्हाला असं एक सांग, गाड्यांचे. पुन्हा भरपूर असतात. बरोबर ना? म्हणजे मारुतीचं शोरूम असतं, टोयोटा म्हणजे टाटा कार्सचं, टाटा मोटर्सचं शोरूम असतं, ऑडीचं शोरूम असतं, आवडी पण म्हणतात बरं का त्याला, तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याला ऑडी किंवा आवडी असं काही पण म्हणतात. त्याच्यानंतर फोक्सवॅगनचं शोरूम असतं. सो भरपूर कंपन्या, भरपूर. जनरली गाड्यांच्या बाबतीत ऑलिगोपोली अशी कंडिशन असते. ओके. आठवा. पण म्हणजे उत्तर तुम्ही आठवून ठेवा, तोपर्यंत मी थोडीशी पुढे जाते, लक्षही ठेवा. ओके. सो आपण असं म्हणतोय एकच माणूस मार्केटमध्ये असतो विकणारा, भरपूर घेणारे असतात. सो वन सेलर मल्टिपल बायर्स. त्यामुळे हा जो सेलर असतो तो प्राइस डिटरमाइन करू शकतो मार्केटची. ओके. तो काय करतो? आयदर वेज प्राइस डिटरमाइन करताना त्याचा सप्लाय कंट्रोल करतो. म्हणजे काय होतं, मार्केटमध्ये असं दिसतं की अरे टंचाई निर्माण झाली एखाद्या गोष्टीची, आणि आपण आपोआप तसं परत त्याच्यासाठी जास्त पैसे खर्च करायला तयार होतो. आपोआप प्रोडक्टची प्राइस वाढवता येते त्याला. ओके. सो हा जो मोनोपॉली वाला माणूस असेल, सो त्याचा कर्व कसा दिसतोय बघा, जो आपण नेहमी बघतो जनरली डिमांड लॉ मध्ये. हा कोणत्या प्रकारचा कर्व आहे तुम्ही मला सांगू शकाल? स्लोप काय आहे कर्वचा? डायरेक्शन काय आहे? डाऊनवर्ड आहे की अपवर्ड आहे? येस, सांगा मला. वर्ड. डाऊनवर्ड की अपवर्ड? अपवर्ड. नाही, हा डाऊनवर्ड कर्व आहे. बघा बरं, लेफ्ट Downward. कडून Downward. राईट. हा करेक्ट, डाऊनवर्ड. येस, लेफ्ट टू राईट खाली येणाऱ्या. थोडक्यात असं लक्षात करा, उतरत्या पायऱ्या असल्या ना की आपण म्हणतो त्याला डाऊनवर्ड. चढण्याच्या पायऱ्या असतील तर आपण त्याला म्हणणार आहोत अपवर्ड. आता कुणीतरी असं म्हणू शकतं की मी असं पण चढू शकतो, राईट, त्या कर्व प्रमाणे. पण आपल्याला लक्षात ठेवायची डायरेक्शन आहे लेफ्ट टू राईट.
आपण इंग्लिश लिहिताना जी कंडिशन वापरतो लेफ्ट टू राईट लिहिण्याची ती. ओके, सो मोनोपॉली हा डाऊनवर्ड कर्व आहे आणि त्याचा अर्थ असतो तुम्ही जितकी प्राइस वाढवाल तितकी तुमची डिमांड कमी होईल. ओके, अ मोनोपॉली इज अ मार्केट सिच्युएशन ऑफ वन फर्म or one seller. In such market, the firm has a full control over market supply and market price. So actually त्या सेलर कडे दोन गोष्टींवरची कंट्रोल असतो, एक तर मार्केटमध्ये असणारी प्राइस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये असणारा प्रोडक्टचा सप्लाय किंवा प्रोडक्शन. तो ठरवू शकतो किती प्रोड्यूस करायचं आणि त्या प्रोड्यूस केलेल्याला किती प्राइस द्यायची. The demand schedule of a monopolist shows that at high price the demand for its output is small, but at low price it's large. Simply आपण जो डिमांड लॉ बघितलाय तेच. In other words, if a monopolist increases the supply, price would fall. जर त्याने सप्लाय वाढवला मार्केटमधला तर लोकांना ते जास्त प्रमाणावर मिळायला लागेल आणि त्याची प्राइस मार्केटमधली कमी होईल. प्राइस and if he reduces supply, price would rise. त्याने प्राइस सप्लाय कंट्रोल केला की रोज मी 10 नाही प्रोड्यूस करणार, त्याच्याऐवजी 5च प्रोड्यूस करेन, देन प्राइस वाढेल. तुम्हाला एक माहिती नसले म्हणजे मला माहिती असा एक मोनोपॉलिस्ट, तो पूर्ण इंटरनॅशनली मोनोपॉलिस्ट आहे. ओके, इंटरनॅशनल लेव्हलवरती. पण मला तुम्ही सांगायचेत आठवण, ओके, या सेशनच्या शेवटी, आणि मला आठवण करून द्यायचे. So the demand curve for the product of a monopolist has a downward slope from left to right as shown. मला वाटतं मी तुम्हाला इतके वेळा याबद्दल सांगितलं की मला नाही सांगायला लागणार याच्याबद्दल जास्त, बरोबर. This means that the price per unit decreases with the increase in the quantity. म्हणजे जेव्हा क्वांटिटी ऑफ सेल ऑफर्ड बाय मोनोपॉलिस्ट, म्हणजे मोनोपॉलिस्ट जेव्हा सेल वाढवतो त्याचा, तेव्हा आपोआपच प्राइस कमी व्हायला लागते, आणि जेव्हा मोनोपॉलिस्ट त्याचं सेल कंट्रोल करतो म्हणजे सेल कमी करतो तेव्हा प्राइस आपोआप वाढायला लागते, वाईस वर्सा. ओके, एक सेकंड. The demand curve is moving downward from the left to right and it is relatively less elastic. आता मजा बघा, आपण इलॅस्टिसिटी बद्दल नंतर शिकणार आहोत, स्पेसिफिकली खूप वेगळा टॉपिक आहे पुढे, पण तरी मला चित्र काढायची किती हौस आहे तुम्हाला माहितीच आहे, तर मग थोडेसे चित्र काढूया. ओके, असं म्हटलं जातं की इलॅस्टिसिटी कशी मोजायची, तुम्हाला मला वाटतं पूर्वी इलॅस्टिसिटीचा हे झालेला होता. सो जर मी प्राइसच्या प्रमाणात, ओके, माझ्या प्राइसच्या प्रमाणात त्याची क्वांटिटी बदलली, प्राइस बघा खूप मोठी बदलली आहे, त्या प्रमाणात जर माझी क्वांटिटी पण चेंज झाली तर ती इक्वल इलॅस्टिक आहे. बघा माझ्या प्राइस ही जी आहे ना त्यातली गॅप मोठी आहे ही बघितली तर, पण क्वांटिटी मधली गॅप खूपच छोटी आहे, बरोबर. ऑब्व्हियसली एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, मी खालचं सगळं काही लिहिलेलं नाही, आणि वाय ऍक्सिस वर प्राइस आहे. सो प्राइस मधला डिफरन्स मोठा आहे पण क्वांटिटीतला छोटा आहे, याचाच अर्थ लेस इलॅस्टिक आहे. लेस इलॅस्टिक इथे तसंच लिहिलंय बघा, तुम्हाला दिसतंय. जेव्हा तुमचं प्राइस वाढण्याचा पण त्याच्या प्रमाणात क्वांटिटी बदलण्याचा हे छोटा असतो, देन वी कॅन कॉल इट ॲज अ लेस इलॅस्टिक. त्याच्यानंतर येतं ते सो द कर्व इज ऑल्सो डिफाइंड अँड स्टेबल, आणि त्यामुळे हा एक बेसिक डिफाइंड कर्व आहे, तो स्टेबल असतो, त्यात खूप चेंज होत नाही काय. ओके, तुम्हाला लक्षात आलंय. मोनोपॉली, आता सांगा मला, तुम्हाला आठवलं का आतापर्यंत मोनोपॉली कोणाकोणाची आहे? No. No, ma'am. तुम्ही कधी ओपेक कंट्री बद्दल ऐकलंय? ओपेक इज द ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, सो मी तुम्हाला लिहून दाखवते आणि मग मी तुम्ही सांगितल्यावर तुम्हाला लक्षात येणार आहे की कदाचित तुम्ही याच्याबद्दल कुठेतरी ऐकलंय. ओके, यामानी नावाच्या एका माणसाने या ऑर्गनायझेशनची स्थापना केली, ओपेक. ओके, सो ओपेक हे काय आहे, जगातल्या सगळ्या तेल प्रोड्यूस करणाऱ्या, इंधन प्रोड्यूस करणाऱ्या, पेट्रोलियम प्रोडक्ट प्रोड्यूस करणाऱ्या कंट्रींचं एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज. येतंय लक्षात? आणि अशा सगळ्या ते जे ऑर्गनायझेशन आहे ते एकत्र येतं, यात सगळ्या कंट्रीज आहेत बरं का, इराक, इराण,
इतकंच नाही तर काही अमेरिका किंवा अरब तत्सम म्हणजे countries. फक्त गल्फ पेक्षा मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, पण त्याच्या बरोबरीने बाहेर पण जे तेल प्रोड्यूस करतात त्या सुद्धा कंट्री या ऑर्गनायझेशन मध्ये आहेत. आणि म्हणून याला महत्व आहे. फक्त मिडल ईस्ट कंट्रीज असत्या तर त्याला आपण गल्फ कंट्रीज म्हटल्या असत्या, पण जगातल्या प्रत्येक कॉन्टिनेंट मधल्या कंट्रीज ज्या तेल प्रोड्यूस करतात, कुठल्याही प्रकारचं खनिज तेल, दॅट इज आपण त्याला ओव्हर ऑइल म्हणतो किंवा त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो स्पेसिफिकली, ते प्रोड्यूस करणाऱ्या कंट्रीज आहेत ओपेक. आणि हे काय करतात, हे आयदर वे तुमच्या तेलाची प्राइस ठरवतात. ओके, सो आयदर वे ते तेलाच्या प्राइसवर प्रति बॅरल असं म्हटलं जातं, पर बॅरल तेल किती रुपयाला विकायचं हे ठरवतात, किंवा पर बॅरल किती तेल एक्स्ट्रॅक्ट करू द्यायचं हे ठरवतात. म्हणजे आयदर त्या प्राइस वर कंट्रोल ठेवतात किंवा त्या सप्लायवर कंट्रोल करतात. येतंय लक्षात? आणि त्या प्रकारे ठरतं की आपल्याला पेट्रोल किती प्राइसने मिळणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सरकारने प्राइस वाढवली पेट्रोलची, पण खूपदा इंटरनॅशनल मार्केटमध्ये ओपेकने ती प्राइस वाढवलेली असते आणि त्यामुळे आपल्याला जास्त दराने पेट्रोल घ्यायला लागतं आणि मग आपल्याला जास्त काय म्हणू पेट्रोल महागलंय असं म्हणता येतं. सो अशा प्रकारे ही मोनोपॉलीचं एक एक्झाम्पल आहे. तुमच्या लक्षात आलं का? मी एवढे चांगले चित्र काढले, आता तरी म्हणा चांगलं लक्षात आलं म्हणून. ओके, हो मॅम. ओपेक हो कंट्री. मॅम. Yes, ma'am. ओके, हो खरंच तुम्ही माझ्या चित्राला खरंच तुम्हाला ते जास्त आवडत असावं असं आता मला वाटायला लागले. ओके, माझ्या शिकवण्यापेक्षा. ओके, पुढे बघूया. आता हा दुसरा एक टाईप आहे. ओके, डिमांड फॉर द फर्म्स आउटपुट अंडर ऑलिगोपोली. ऑलिगोपोली म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? No, ma'am. No, ma'am. ओके, सो ऑलिगोपोली माहिती. म्हणजे असा हो, ma'am. विचार करा की फर्म्स मध्ये व्हेरी फ्यू बायर्स असतात. ओके, म्हणूनच मी तुमच्यासाठी ऍक्च्युली जे डिस्क्रिप्शन येईल ना त्याच्यात तुमच्यासाठी एक ऑलिगोपॉलीसाठी एक हायपर लिंक ठेवली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल तर ती लिंक तुम्हाला ऑलिगोपॉली विषयी माहिती देईल इंटरनेटवरती. ओके, सो इन मेनी ऑलिगोपॉलिस्ट मार्केट it has been observed that price tends to remain inflexible for a very long time. मला वाटलं होतं तुम्हाला माहिती असेल, पण लेट्स सी व्हॉट इज ओलिगोपॉली. ओके, सो ऑलिगोपॉली म्हणजे तुमच्या ह्याच्यात थोडे सेलर्स असतात आणि बायर्स मात्र खूप मोठ्या प्रमाणावर असतात. लाईक साबणासाठी मल्टिपल बायर्स आहेत, जेवढी पॉप्युलेशन तेवढ्या साबणाचे बायर्स असू शकतात. पण ऑलिगोपॉलीमध्ये तसे लिमिटेड बायर्स असतात आणि तसेच तुमच्या ऑलिगोपॉलीमध्ये सेलर्स मात्र एकच नसतो, तर तो काय म्हणू ग्रुप ऑफ सेलर्स असतात. छोटे छोटे बरेच छोटे छोटे नाही, काय म्हणू आपण आता त्याला. ओके, तुमच्यासाठी एक्झाम्पलच देऊया. ओके, जर समजा तुम्ही असा विचार केला, तुमच्या गाड्या मारुती सुझुकी कंपनी आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ती टोयोटा कंपनी आहे, टोयोटा, टाटा मोटर्स टोयोटा, राईट. त्याच्यानंतर आणखीन फोक्सवॅगन सारख्या कंपनी आहेत बाहेरून आलेल्या, बरोबर. सो ह्या सगळ्या कंपनीज काय आहेत, त्या गाड्याच विकतात, बरोबर. त्या दुसरं काही विकत नाहीत. सो ते सेम टाईपचं प्रोडक्ट विकतात, पण प्रोडक्ट होमोजिनियस नाहीये. प्रत्येक गाडीत काही ना काहीतरी वेगळेपणा आहे. मग अशा वेळी तुम्हाला सांगा, प्रत्येक घरातला माणूस गाडी घेऊन येतो काच? नाही, सगळ्यांकडे गाड्या नाहीयेत. थोडेच बायर आहेत ज्यांना गाड्या घ्याव्याशा वाटतात, किंवा रादर घ्याव्याशा बरेच जणांना वाटत असतील, घेतात खूप थोडेच जण, बरोबर. सो अशा प्रकारची जेव्हा कंडिशन असते तेव्हा काय होतं माहितीये का, की समजा आता सेम टाईपची गाडी आहे. आपण असा विचार करू की टियागो नावाची गाडी, जर तुम्ही कधी ऐकलेत तुम्ही टियागो नावाची गाडी कदाचित? हो. ओके, सो टियागो, आहे गाडी. येस, टियागो आणि ब्रेझा किंवा टियागो आणि स्विफ्ट, डिझायर वाली नाही हा, ती स्विफ्ट जी छोटी असते ती. ओके, सो स्विफ्ट आणि टियागो ह्या जवळजवळ सारख्या असणाऱ्या गाड्या आहेत, असं आपण म्हणू. सारख्या इन द सेन्स तशा समान, एकमेकांना कॉम्पिटिशन करू शकतील अशा. मग आता मार्केटमध्ये जर मला लोकांना खेचून घ्यायचं असेल, कस्टमरना खेचून घ्यायचं असेल, तर मला काय करायला लागतं? मी जर समजा टियागो विकणारी सेलर आहे, तर मला असं म्हणायला लागतं की ओके, मला कमी किंमत ठेवायला पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू स्विफ्ट. ओके, तिला काय म्हणतात जी डिझायर नसते, छोटी असते स्विफ्टीला? तुम्हाला आठवत आहे का? नुसतं स्विफ्ट म्हणतात. सो आपण तिला नुसतं स्विफ्ट म्हणूया. हा, येस. सो सध्या आपण तिला नुसतं स्विफ्ट म्हणूया. सो त्यामुळे त्यांना काय स्विफ्ट पेक्षा थोडी खालची प्राइस ठेवायला लागणार, किंवा स्विफ्ट इतकीच प्राइस ठेवता येणार. आता काय झालं, या दोघांमध्ये चालू आहे कॉम्पिटिशन, बरोबर. सो जर समजा
एक सर्टन प्राइस, समजा आपण तिला म्हणू एक 10 लाख रुपये प्राइस आहे दोघांची, तशी नाहीये, मला वाटतं 6-7 लाख रुपये असावी, अंदाज माहित नाही, अंदाज. सो समजा 10 लाख रुपये प्राइस आहे दोघांची, टियागो आणि स्विफ्टची. सो स्विफ्ट वाल्यांनी ठरवलं की नाही नाही आम्हाला जास्त सेल करायचं, सॉरी मला ऐकायला आलं नाही पण मी पुढे जाते. ओके, ह्याचा जास्त सेल वाढवला पाहिजे स्विफ्टचा, त्यांनी 9 लाखावर किंमत आणली. तर काय होणार सांगा मला, यांनी 9 लाखावर किंमत आणली तर स्विफ्ट वाल्यांनी किंमत 9 लाखावर आणली 10वर, तर काय होईल मार्केटमध्ये, काही अंदाज? सेल वाढेल. करेक्ट, स्विफ्टचा सेल, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, की त्याची प्राइस कमी झाली, डिमांड वाढणार. पण टियागो वाले पण हुशार आहेत, ते काय करणार, स्विफ्ट वाल्यांनी कमी केली लगेच त्यांची पण प्राइस कमी करणार, बरोबर. सो ते सगळे खाली आले, परत 9 लाखावर गाडी आली. ओके, मग पुन्हा ह्यांनी काय केलं, ह्यांनी 8 लाखावर आणली, मग परत हे पण 8 लाखावर येणार, स्विफ्ट टियागो 8 लाखावर आली. ओके, असं करत करत समजा ते 6 लाखावर आले, 6 lakhs वर आले, तर ह्याच्या खाली त्यांना नक्की जाता येणार नाही, अगदी कितीही कॉम्पिटिशन असली तरी. कारण काय होईल, 6 लाखाच्या पेक्षा खाली गेले तर त्यांना तोटा व्हायला सुरुवात होईल, दे विल अर्न लॉस, आणि त्यांना लॉस मध्ये जाऊन चालणार नाही. म्हणजे एका सर्टन ठिकाणी ते प्राइस फिक्स होऊन जाईल. ओके, आणि मग त्यामुळे काय होईल, आता लोक फक्त त्यांच्या इच्छेनुसारच खरेदी करतील. पूर्वी काय होतं, तर समजा स्विफ्टच्या प्राइस कमी झाली, लोक स्विफ्ट घेणार, टियागोची कमी झाली, टियागो घेणार. पण आता काय झालं, आता 6 ते 6 फिक्स आहे, म्हणजे लोकांची डिमांड ही त्यांच्या इच्छेनुसार होईल, आपोआप डिमांड कमी होईल दोन्ही गाड्यांची पण. येत आहे लक्षात? सो आणि म्हणजेच त्यामुळे काय होईल, तुमचं जे डिमांड आहे ती जास्तीत जास्त आपण त्याला काय म्हणू शकतो, प्राइसच्या प्रमाणात इनइलॅस्टिक होईल, म्हणजे ती बदलणार नाही, ती आता कॉन्स्टंट राहील. ओके, पहिल्यांदा अतिशय इलॅस्टिक होती, ह्याची कमी झाली ही घेणार, याची कमी झाली ही घेणार. सो अशी जेव्हा डिमांड सतत बदलती राहते आपण त्याला इलॅस्टिक म्हणतो. पण जेव्हा प्राइसच्या एका लॉस प्राइसच्या खाली तुम्ही जाऊ शकत नाही, त्या प्राइस नंतर तुमची सगळी डिमांड ही इनइलॅस्टिक होऊन जाते. मला माहितीये थोडंसं कन्फ्युजिंग कंडिशन आहे, पण हीच कन्फ्युजिंग कंडिशन सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आपल्याला हा डिमांड कर्व पाहायचा आहे. पण आपल्याकडे फक्त 1 मिनिट उरलंय जवळजवळ, आपण परत जॉईन करणार आहोत. तुम्हाला लक्षात येत आहे मी काय म्हणते ते भावांनो आणि बहिणींनो? येस, सो आपण परत जॉईन करूया. मी तुम्हाला अटेंडन्स शीट पुढे जॉईन केल्यावर देते. ओके, अटेंडन्सचं लिंक. आणि कुणीतरी आधीच प्रेझेंटी लावून ठेवली होती, मी त्यांची कट करून टाकलेली आहे. लेक्चर होण्याच्या आधी प्रेझेंटी लावतच नाही की नाही आपण.